हॅलो गाईज, माझं नाव आहे अश्विनी. तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे ओल्या खोबऱ्याची भरलेली वांगी. तर चला बघू. तर सर्वात आधी आपल्याला स्वच्छ वांगे धुवून घेऊन त्याला काप करायचे आहेत. आता वाटणमध्ये बघू. फ्राय करायला आपल्याला कांदा आणि थोडंसं कोथिंबीर, आणि त्यानंतर आपल्याला वाटणमध्ये अद्रक, ओले खोबरे, टमाटर, कोथिंबीर, लसूण आणि कांदा. तर हे वाटण आपल्याला करून घ्यायचे आहे. आणि कच्चा कांदा घेतलेला आहे आणि ओलं खोबरं घेतले. सुक्या खोबऱ्याच्या जागी ओलं खोबरं घेतले. खूप छान लागते. आणि वांग्याला काप करून घेतलेले आहेत. आणि काप झाल्याच्या नंतर आपल्याला मिक्सरच्या वाटीमध्ये आपल्याला सगळं वाटण आहे ना वाटून घ्यायचं आहे. आणि छानपैकी, आणि त्याच्यात गिठोळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे. तर त्यासाठी आपण हळूहळू जरी केलं तरी चालेल, पण माझ्या मिक्सरमध्ये एवढा मसाला पुरेसा होतो, त्यामुळे मी सगळं एकदाच टाकणार आहे. आणि त्याला मस्त वाटून छान तुमच्या समोर दाखवते. आणि वांग्याची भाजी तर सांगायलाच नको. काय वांगे तर प्रत्येकाला आवडतं बा. आमच्या तर तोंडाला पाणीच सुटतं गाईज. काय बोलायचं, काय सांगूच नका. मटणाच्या भाजीला फेल करतं हे वांग्याची भाजी. आम्हाला खूप आवडते. आठवड्यातून एकदा दोनदा तर नक्कीच असते. आणि ह्याच्यामध्ये एवढं प्रोटीन असतं आणि भाजीमध्ये तर काय सांगायलाच नको. बघा, आता वाटण आपलं झालेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला कोरडे मसाले काय घ्यायचे, शेंगदाण्याचं कूट आणि लाल तिखट मसाला, हळद आणि मीठ टाकून आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचंय आपल्याला, जेणेकरून आपला मसाला सगळा एकजीव झाला पाहिजे. आणि मस्त पातळ जरी असलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही. आपल्याला फक्त फ्रायच करायचं आहे. उलटा जाड असलं ना वाटण तर त्यामुळे ते कच्चा राहतो. त्यामुळे थोडंसं पाणी टाकून आहे ना आपल्याला पातळच करायचं आहे. बापरे बोलते. तर चला आता हे बघा, हे वांग तुटलं. जाऊ द्या, काही हरकत नाही. आपण तरी पण त्याची फोड टाकू. वेस्ट नाही करायचं वांग. दुसरं घेऊ आपण. त्याच्यानंतर आपल्याला मसाला मस्तपैकी टसटसून भरायचा आहे. आणि अगदी बाहेर येऊस तर भरायचा आहे. बघा किती व्यवस्थित दिसतंय वांग. एकदम छान. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व वांगे भरून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही एकदा अशी जर करून बघितली ना गाईज रेसिपी, तर म्हणसाल की वाह, काय अश्विनी ताईने रेसिपी बनवली होती. तुम्ही बघतच नाही माझ्या चॅनल या रेसिपींना. बघा आणि एकदा ट्राय करा. तर अशा पद्धतीने आपण सगळे वांगे भरून घेतले. आणि त्यानंतर आपण आता पातेल्यामध्ये तेल टाकू. तेल तुमच्या याच्यानुसार टाका. मी थोडंच टाकते, जास्त टाकत नाही. तर आपल्याला आता सर्वात आधी कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. छान मस्त झाला. जास्त करपवायचा पण नाहीये. कांदा मस्त फ्राय करून घ्यायचा आपल्याला. होईल तेवढं त्याला तेलामध्ये फ्राय ठेवायचा आहे. कच्चा ठेवायचा नाही, नाहीतर मग ते कच्चा असलं ना तर खराब लागतं, दाताखाली येतं. नंतर आपल्याला भरून झालेली जी वांगे आहेत ना, तर ते वांगे आपल्याला आहे ना त्याच्यामध्ये टाकायचे, सोडायचे. पण मसाला मी तुम्हाला दाखवते, एवढा एक्स्ट्रा उरलाय आपल्याला मसाला. असू द्या, ग्रेव्ही जास्त घट्ट होईल. आणि हे वांगे आता आपल्याला ह्यामध्ये सोडायचे आहेत. आता वांगे सोडल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये बघायचंय की वांग्यामध्ये आपल्याला तेल त्याच्यामध्ये सुटायला पाहिजे. एवढे मस्त वांगे आपल्याला फ्राय करायचे आहेत. आणि वांगे फ्राय करतानाच एक लक्षात घ्यायचंय की आपल्याला वांगे हळू करायचे, नाहीतर ते फोडी फुटणार. म्हणून पळीने आपल्याला चांगलं करायचं, उलथण्याने. आणि तो जो उरलेला मी तुम्हाला वाटण दाखवलंय ते एका साईडला तसंच ठेवायचं. आणि फक्त स्लो गॅसवर 5 मिनिटं फक्त तुम्हाला वाफ द्यायची आहे. याच्यावर न हलवता 5 मिनिटं वाफ द्यायची आहे त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला. आणि 5 मिनिटं झाल्यावरच्या नंतर आपण ह्याला बघू आपण. तर बघा, आपले 5 मिनिटं झालेले आहेत. बघा कसं मस्त तेल एकदम साईडला झाले, तेल सुटले बघा मस्तपैकी मसाल्याला. आणि एकदम छान झाले. आता परत आपल्याला याला छान 5 मिनिटं आपल्याला फ्राय करायचे तेलामध्ये. आणि बघा वांगे आता तुम्ही बघू शकता, वांग्यामध्ये किती मस्तपैकी हे झाले, तळलेले गेलेले आहेत. आतमध्ये पूर्ण तेल मसाला लागलेला आहे. तर आपल्याला अजून 5 मिनिटं यामध्ये आपल्याला वाट बघून वाफ द्यायची आहे. मस्त ब्राऊन वांगे झालेले आहेत गाईज. आता 5 मिनिटं आपण वाफ दिल्याच्या नंतर आपण त्याला लगेच खोलणार आहे 5 मिनिटांनंतर, नाहीतर करपून जाणार खाली. तर बघा छान मस्त तेल बाजूला सुटलेलं आहे गाईज. आता मस्तपैकी त्यामध्ये आता फ्राय करून आपण यामध्ये पाणी सोडू. आपल्याला कितपर्यंत पाणी लागते तेवढंच घेऊ, जास्त घ्यायचं नाही.
आता पाणी आपल्याला केवढं पाहिजे तेवढं घ्या. मी तर एवढं मसाल्याचं जे उरलेलं आहे ते पाणी टाकलेलं आहे गाईज, आणि त्यानंतर 1 तांब्या टाकलेला आहे. बस झालं वांगे शिजायला. ते वांगे तिथपर्यंत शिजतात. तर हे मस्त फ्राय करून घ्यायचे. फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला हे एकमेकांमध्ये होईल तेवढं करून टाकायचं, आणि 1 तांब्या पाणी टाकायचंय आपल्याला. 1 तांब्या पाणी टाकलं की मग टेन्शनच नाही आपल्याला. मस्त स्लो गॅसवर आपल्याला वाफवून घ्यायचंय, आणि मस्त एका 10 मिनिटांमध्ये आहे ना मस्त वांगे शिजून निघतात. काही गडबड नाहीये. हा बघा कांदे नाही, वांगे बघा मस्त बाहेर असे वरती आलेले आहेत ना. तर त्यानंतर मीठ जर कमी पडलं असेल ना तर गाईस मीठ टाकायचं परत हा. आणि याला 10 मिनिटं वाफ द्यायची कोथिंबीर टाकून, आणि 10 मिनिटं वाफ झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते ही भाजी किती आहे. कांद्याचं टर्पल आलंय वरती. कांदा आलाय, चल नो प्रॉब्लेम. कांदा ते खायचाच आहे. तर याला 10 मिनिटं आपण वाफ देऊ, आणि मग तुम्हाला दाखवते झणझणीत वांग्याची भाजी. 5 मिनिटं दाखवले पण मी 10 मिनिटं दिले. बघा मस्त झाली की नाही वांग्याची भाजी. एकदम उकळी येऊन किती वांगे मेल्ट झालेले आहेत. तर अशा पद्धतीने घरी तुम्ही बनायचा ट्राय करा. खूप छान होते. याला ओल्या भरलेले वांगे म्हणतात, आणि खूप छान होते वांगे शरीरासाठी चांगले पण असतात. करून बघा गाईज. आता मी माझ्या मुलीला वाढून देते. काय काय घेतले ते मी सांगते. त्यानंतर तर ह्याच्या सोबत तर जर आपल्याला बाजरीची भाकरी असली तर काय बोलायलाच नको. असं वाटेल की शेतामध्येच आपण जेवतोय असं. बाजरीची भाकर, भात वगैरे. बघा बाजरीची भाकर अश्विनीनेच बनवली आहे. तुम्ही म्हणता ना अश्विनीला की भाकरी दाखव 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 दाखव, तर बघा हिने भाकर बनवलेली आहे. किती छान बनवलेली आहे. थोडं ती तिच्यासाठी नरमच बनवते, आमच्यासाठी कडक बनवते. तर चला आपण तिला देऊ आता वांग्याची भाजी आणि भात आणि कांदा तिला दिलाय. आता बघू ती काय म्हणते. खा गा बाई खा. कशी झाली बाबा भाजी? ती म्हणते मम्मी छान झालीये, 1 नंबर छान झालीये. वा वा. तुम्हाला बोलवतीये, कांदा पण खातीये. आता ती आनंद घेतीये. तुम्ही पण या गाईस जेवायला, आणि करून नक्की पहा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.